थांब. जय हिंद मित्रांनो, दादू शेटच्या राज्यात तुमच्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत. तर आज आपण चाललोय मुंबईला. तर आपले छोटे बंधू जर्मनीवरून आलेत. म्हणजे आता त्याला 1 वर्ष झालंय, तो बाहेर गेला होता. तर तो आज आलाय आणि हे कुणालाच माहिती नाही. हे फक्त मला, माझा अजून एक भाऊ आहे, त्याला, आमच्या दोघा तिघांनाच माहिती आहे. तर ते घरच्यांना पण नाही माहिती. तर आम्ही त्याला घ्यायला चाललोय आणि आमचा प्लॅन आहे की आम्ही सरप्राईज देणार आहे घरच्यांना वगैरे, अचानक नाही का. माझी मम्मी पण वारीला गेली आहे. आता रविवारी वारीला आली की मग ते सगळा प्लॅन पुढचा, ते अजून व्हिडिओ बनवून मी त्याची. पण आज आपल्या सोबत कोण आहे? स्वतः महेश भाऊ पवार आणि शुभम शेठ. हे काय माझ्यासोबत असतं, काही विषय नाही. भाऊच आपला. आता एक्सप्रेस आहे, आज जाऊया पुढं, बघूया मुंबई कशी. अर्धा तास झाला ते ब्लूटूथ कनेक्ट करतोय. गरीबा, एक तर माझ्यामुळे तुला फुर्रामध्ये बसायला भेटलं रे. ब्लूटूथ कनेक्ट करताय ना, होतंय का? अर्धा झालं ब्लूटूथ कनेक्ट करतोय. सोडते लांब होत्यापासून, हात नको त्याला, महागे दिलाय. अरे सोड. आत्ताच त्याचा मेसेज आलता, 2 तास फ्लाईट डिले आहे. आता 2 तास काय करायचं शुभम? मरीनला. कुठं जायचं? मरीन. मिरिंडा. कुठं जायचं आता? मॅरिडला. मॅरिड जायचं. मॅरिडला किती खर्च माहिती का? कोर्टला थांबून नाही तर कुठं नाही, फूड कोर्टला थांबू का, आता चहा वगैरे पिऊ फूड कोर्टला. आणि मग 2 तास डिले म्हणलं, बोलले वेळ होणार त्याला. आपण इथनं जाऊ मरीन ड्राईव्हला, मस्त तिकडे बसू निवांत, मस्त तुम्हाला बोललो तसं करू. मोदी मोदी है तो मुमकिन है. मोदी साहेब बीजेपी हटी लुल्ली कटी. गाणं युट्यूब लागलं होतं का? यायला लागलं ते. गुड मॉर्निंग. झोपलो होतो मी, आता एवढं वेळ करणार का म्हणून झोपलो होतो. हा बघ गरीब नाही बघायला. हा, याला लागला फोटो काढायला.
फायनली भाऊ पोहोचलाय इन इंडिया. तो आता इंडियन झालाय. आले आले कामाला लावले आम्हाला. आले आले कामाला. काय करू लय वैताग नाही. कधी बसला तू फ्लाईट मध्ये? सकाळी 11:30 झाली 17 तासाची. 17 तासाचा प्रवास झाला. येऊन जा आता अख्खा दिवस गेलाय 24 तासामध्ये. आता 24 तास झाले. कसं वाटतं बरं भारतात येऊन? तुझ्या भारी जन्मभूमीवर येऊन कसं वाटतंय? भारी वाटते, फक्त गरम नाही. गरम लय येते. आज आम्ही खूप खुश आहे. भाऊ आला आमचा. नुसतं आहे सगळी. व्हिडिओ चालू आहे म्हणून बोलत जरा असं. येतो बघा. कामाला ठेवले.